मी दत्तात्रय जल्ला, मी विणकर आहे, हातमाग विणकर आहे. इथे 40-50 वर्षापासून हे काम करत आहे. आता रामाचे चरणी आम्हाला हे काम मिळाल्याबद्दल, सेवा मिळाल्याबद्दल आम्ही धन्य आहोत. नवीन नवीन हे आले, मशिनरी आले, परंतु तुम्ही हाताची मशीन जुन्या काळातील मशीनवर तुम्ही कापड विणताय, कारण ते आता असं कसं शेतीचं कसं आहे, हे आत्माव्याचा 2 नंबर आहे. अन्नधान्य पुरवितो, वस्त्र 2 नंबर आहे. हे नंतर सगळं उपक्रम चालू झालेला आहे. ते हँडलूम, ते पॉवरलूमचे, हा आनंद होतोय. आम्ही 50 वर्षापासून हेच काम करतो. हा, हाताने विणलेलं कापड चांगलं असतंय ते आणि आरोग्याला चांगलं आहे. कॉटन उन्हाळ्यामध्ये थंड असते आणि थंडा काळी गरम असते. हे कॉटन असते, ह्याच्यानं आम्हाला आनंद वाटतो. श्रीरामासाठी हा कापड बनलाय मंदिरासाठी, म्हणजे एवढ्या मोठ्या मंदिरासाठी तुमच्या हाताने विणलेलं कापड चाललंय, तर अशी संधी कधी मिळाली होती का? तुमचं भविष्य आम्ही आत्माचे 40 वर्षापासून 50 वर्षापासून करतो. इथं वर्षाला एकदा स्पर्धा होते, आत्मा स्पर्धा, त्याच्यामध्ये किती वेळा आम्ही भाग घेतला. आता हे आमचं चांगलं वाटतंय. सोन्याचा दिवस चालला, रामप्रभूला चरणी जात आहे म्हणून आम्हाला आनंद वाटतोय. दत्तात्रय जल्ला. श्रीराम विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूरच्या वतीने आयोजित धागा विणूया प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचे आपण श्री परमपूज्य श्री गोविंदगिरी जी स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण एक कार्यक्रम चालू केलेला आहे. तर आपण धागा विणूया प्रभू रामचंद्रासाठी हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे, इथला जो आपण जे प्रत्येकाने जे भक्तांनी जे 2 धागा जे विणतात, याच्यामध्ये आपण एक धागा तयार करून ते प्रभू चरणाच्या याच्या अर्पण करणार आहोत. तर हा उपक्रम जे आपण राबवलेला आहे, 22 जानेवारी 2024 रोजी जे राम लल्लांची जे प्रतिष्ठापना होणार आहे, त्यांच्या म्हणजे रामाच्या चरणी आपण हे अर्पण करतोय. तर यासाठी प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण बी यामध्ये सहभागी व्हावा, अशी मी एक प्रमुखाच्या नात्याने मी आपल्याला विनंती करतो. सर, मैं सत्यनारायण गुर्रम सोलापुर के पंचमुखी हनुमान देवस्थानम के ट्रस्टी हूँ. यहाँ पे सोलापुर विवेकानंद केंद्र के ओर से आइए 2 धागा बुन के प्रभु श्री राम के चरण में अर्पित करेंगे. ये उपक्रम के माध्यम से हम यहाँ पे अतकड़गे पे 4-5 दिन से उपक्रम हम आयोजित किए हैं. ये उपक्रम को सोलापुर वासी बहुत अच्छा प्रतिसाद दे रहे हैं. यहाँ पे बुना हुआ अतकड़गे पे बुना हुआ वस्त्र जो है प्रभु राम जी के चरण में अर्पित होने वाला है. 500 बरस से जो इंतजार हो रहा है, वो इंतजार जल्दी ही खत्म होने वाला है और बड़े शान से अयोध्या में रामलला की मूर्ति प्रतिष्ठापना होने वाला है. उस दिन हम प्रति दिवाली मनाएंगे और उसी दिन हर एक मंदिर में दिए जलाएंगे, पूजा अर्चा करेंगे. धन्यवाद. जय श्री राम. आपको मौका मिला है धागा बुनने का, क्या आपको लगता है, कैसा महसूस करते हैं? धागा बुनते टाइम को हमें एक सुवर्ण दिन जैसा महसूस हो रहा है. ये हमारा भाग्य है कि हम जो 2 धागे, सिर्फ 2 धागे से जो भक्तों ने बुन रहे हैं, वो धागा प्रभु के चरणों में जा रहा है. ये बहुत आनंद की घटना है. जो धागा श्री राम लल्ला के उपरोक्त बनाने जा रहे हैं, यहाँ सोलापुर के पंचमुखी हनुमान देवस्थान के पास श्री विवेकानंद स्मारक केंद्र कन्याकुमारी के सोलापुर की ओर से इतना महसूस कि सुवर्ण अक्षर में लेना या भाग्य समझते हैं. ये वस्त्र सोलापुर के सभी लोगों के हाथ से
बनकर या बुनकर के साथ बनकर या रामलला के पास भेज रहे हैं। यह वस्त्र कल पूजन होके रामलला के कोषाध्यक्ष जो गोविंदगिरी जी महाराज है, किशोर जी व्यास है, उनको हम सौंप रहे हैं। उनके माध्यम से रामलला के चरणों में या राम मंदिर के पास पहुंच जाएगा।